हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर मी माझं आज संडेचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हे बघा, एका ताईची बऱ्याच वेळा कमेंट आली की ताई तुम्ही हेअर ऑइल कोणतं वापरता प्लीज सांगा। तर हे आहे रिष्टिका काहीतरी असं नाव आहे। जरी तुम्हाला नाही समजलं तर ह्याची लिंक किंवा फोटो मी साईडला देईनच, जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता। आणि खूप छान तेल आहे, तुम्ही बघू शकता। आता नाही म्हटलं तर अर्धी बॉटल झाली मी यूज करते। आणि मी 1.5 वर्षापूर्वी स्ट्रेटनिंग केलती केस, आणि त्यामुळे आता आहे ना केस खूप ड्राय पडते, त्यासाठी हे तेल सुद्धा चांगलं आहे। आणि कंडिशनर वगैरे यूज करत नाही, कारण कंडिशनरने माझे केस खूप तुटतात। आणि हे केस धुवायच्या अगोदर किंवा रात्री लावलं तरी हे तेल चालतं। मी आठवड्यातून 2दा लावत असते। तर आता मला आंघोळ वगैरे करायची होती, तोपर्यंत म्हटलं हे चांगलं मुरल केसामध्ये, अर्धा तास तरी ठेवायचं। तर आता हे मी लावून घेते आणि खूप छान तेल आहे। तर थोडीशी मसाज वगैरे करायची। तर आता माझे नाही म्हटलं तर 7 वाजलेत। संडे दिवशी मी रोज 6ला उठते, पण संडे दिवशी 7 वाजतात, 1 तास लेट उठते, कारण एक दिवस तरी निवांत असावा असं वाटतं मला। आणि संडे दिवशीचं कसं रुटीन असं निवांत असं कसं सोमवार ते शनिवार माझं टाईम टू टाईम काम झालंच पाहिजे असं असतं माझं। आणि रविवारचं म्हटलं की निवांत काम करत असते मी, जास्त धावपळ करत नाही। आणि अन्वीला सुद्धा सुट्टी असल्यामुळे तर थोडीशी मसाज वगैरे करायची, जेणेकरून आपल्या त्या केसांच्या रूटपर्यंत तेल पोचेल। आणि अर्धा तास तरी ठेवायचं, लगेच केस धुवायचे नाहीत। आणि संध्याकाळी लावलं तर अजून खूप चांगलं, कारण मी आठवड्यातून 2दा तरी तेल लावते। कधी कधी टाईम नाही भेटले की सकाळचं लावत असते, नाहीतर मग संध्याकाळचं तेल लावत असते। तर अशा पद्धतीने लावून घेतलं। माझी काही एवढी केस दाट वगैरे नाही, त्यामुळे एवढं तेल लागत नाही। फक्त स्ट्रेट आहे, ते पण स्ट्रेटनिंग केले मी नाही म्हटलं तर 2 वर्ष होत आलेत, आणि एकदा सुद्धा स्पा वगैरे केला नाही। असंच घरीच केसांची काळजी घेत असते, जेणेकरून केस स्ट्रेट पण राहतील, सिल्की पण राहतील त्यासाठी। तर चला, आता तेल वगैरे हेअर ऑइलिंग करून घेतले। आता मला कचऱ्याचे डबे वगैरे धुवायचेत आणि बाथरूमसुद्धा धुवायचं आहे। तर संडे दिवशी असं निवांत असं काम करता येतं, त्यासाठी मी हे काम काढत असते। तर चला, आता हे हेअर ऑइल केलेलं आहे, तोपर्यंत पाणीसुद्धा गरम होईल आणि माझी बाकीची सुद्धा कामं होतील। तर बघा, आठवड्यातून एकदा तरी कचऱ्याचे डबे क्लीन केले पाहिजेत, जेणेकरून आठवड्याभर आपल्याला निवांत आणि क्लीन राहते डबेसुद्धा। तर आता इथं सुकायला ठेवलेत मी डबे, जेणेकरून उन्हात चांगले सुकतील आणि नंतर मग आपल्याला यूज करता येतील। तर आता हे झाल्यानंतर मी हे सगळं काम आंघोळीच्या अगोदरच केले। आणि आता बाथरूमसुद्धा धुवायचं आहे, हार्पिक वगैरे टाकून ठेवला आहे। तर हार्पिक मी फक्त आठवड्यातून एकदाच यूज करते, कारण त्याच्या वासाने मला म्हणजे हे होतं। आणि मग रोज आपलं थोडंसं डिटर्जंट म्हणजे निरमा वगैरे टाकून मी घासून घेते, जेणेकरून रोजच्या रोज आपलं बाथरूम आणि टॉयलेट क्लीन राहील। आणि तुम्ही बघू शकता, एकाच बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे, त्यामुळे जागेचा खूप प्रॉब्लेम होतं। तरीसुद्धा मी स्वच्छ वगैरे कारण आपण जसं घर क्लीन ठेवतो तसंच बाथरूमसुद्धा क्लीन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। आणि मी रोजच्या रोज असं थोडासा निरमा वगैरे टाकून घासत असते, आणि आठवड्यातून एकदा हार्पिक यूज करत असते। तर झालेलं आहे आता बाथरूम क्लीन करून। तर चला, आता आंघोळ करून घेते। तर आता आंघोळ केली अगोदर, घर वगैरे झालं, आणि आता अगोदर पूजा करून घेतली, कारण पूजेला लेट झालं की मग परत सगळ्याच कामाला लेट होतं, कारण नित्यसेवा करायला सुद्धा टाईम लागतो। त्यासाठी फरशी नाही पुसली, अगोदर घरच झाडलं आणि पूजा करून घेतली, कारण उशीर होतो। आणि नंतर मग उशीर झालं की 12 नंतर पूजा वगैरे करायला नाही छान वाटत। तर आता तुम्ही बघू शकता, घड्याळामध्ये 11:15 झालेत। आणि आता इथं मला केस चांगले सुकलेत। तर आता सुकल्याशिवाय केस विचारायचे नाहीत, ओल्यात केस विचारले की खूप केस तुटतात। आणि तुम्ही बघू शकता, मी फक्त डव शॅम्पू वापरते, कंडिशनरसुद्धा वापरला नाही, तरीसुद्धा बघा किती स्ट्रेट आणि सिल्की केस झालेत। तर त्या एका ताईचे कमेंट 2-3 वेळा आले, म्हटलं त्यांच्यासाठी दाखवावं। तर कसे वाटतात नक्की सांगा केस। आणि हे आज मी पहिल्यांदा असला ड्रेस घातला आहे व्हिडिओमध्ये, नाही म्हटलं तर हा ड्रेस घेऊन नाही म्हटलं तर 1-1.5 वर्ष झालं असेल।
तर ही दुसरी वेळ आहे मी ड्रेस घातलेला. तर चला, घरात खूप सारा पसारा पडलाय, पटपट आवरते. आणि आज हा रविवारचा काही व्हिडिओ मी अपलोड केला नाही, कारण म्हटलं रविवारचा हा दिवस निवांत असा घालवायचा. आणि ह्या मॅडमचं बघा तिथं पसारा चाललेला आहे. घरी असलं की हेच काम असतं. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर तुम्ही म्हणताल ह्या झाडाला काय झाले, तर त्याला छाटलेलं आहे. काय होते, त्याची पाने जळून जाते. आता काय माहीत, आता खाली थोडी थोडी नवीन पानं आलेत. बघूया आता काय होते. का मला तर असं वाटते ते झाड येते की नाही, कारण लागून निघोसं असं झाडांचं हे असतं. तर चला व्हिडिओला करते सुरुवात. तर आज आहे रविवार, संडेचं रुटीन हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आज फ्रीजसुद्धा दाखवणार आहे. बघूया ते जे लाईटवाले आले तर दाखवेन, नाहीतर मग उद्या दाखवेन. कारण लाईटवाले जर आज आले तर व्यवस्थित असं तिथं किचनमध्ये मी घेणार आहे जोडून वगैरे, मग तिथं मी तुम्हाला दाखवेन. तर चला व्हिडिओला करते सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला बघा, असं असतं रविवारचं आमच्या घरात पसारा, नुसता पसारा असतो. इकडे ह्या फ्रीजचा वेगळाच आणि इकडे ह्या भांड्याचा वेगळा. तर असू द्या, एक दिवस तरी मुलांसाठी खेळायला घर पाहिजे असंच पसाऱ्यामध्ये. आणि मी आज असला ड्रेस घातलाय. मला माहित आहे असला ड्रेस मला चांगला दिसत नाही, पण बरेच दिवस झाला हा ड्रेस घेतलेला आणि एकदाच फक्त घातला आणि नंतर मग कपाटात तसंच पडून होता. तर आज म्हटलं आज घालावा. तर कसा दिसतोय ते पण सांगा. तर खूप दिवस झाला. आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुमची कपडे ड्रेस खूप छान असतात, कुठून घेता ते सांगा. तर मी काही जास्त करून ऑनलाईन शॉपिंग करत नाही ड्रेसचे. माझ्याकडे नाही म्हटलं तर 2च ड्रेस असतील ऑनलाईन शॉपिंगचे, जे की मिशोवरून आणि एक मिंत्रावरून. तर तोच असेल. आणि हे सगळे ड्रेस मी जे डेली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील ते ड्रेस मी फक्त दुकानातूनच घेते. आपलं इथल्या जवळच्या, जास्त सिटीमध्ये पण नाही, पुण्यात नाही जात, कारण इथं चांगले भेटते तर इथंच घेत असते. तर त्या ताईंची 2-3 वेळा कमेंट आली. तर म्हटलं हा ड्रेस सांगताना आठवलं. काय होते, कधी कधी असं व्हिडिओ शूट करताना किंवा काय एडिटिंग करताना आठवत नाहीत, आणि नाही तेव्हा आठवतात तुमच्या कमेंट. तर प्लीज समजून घ्या. जसं मला आठवेल तसं मी तुमच्या रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. तर हा ड्रेस घातलेला आहे. मला त्या कुर्ती आणि लेगीची सवय झालेली आहे, कुर्ती किंवा अनारकली अशा ड्रेसची. पण असले ड्रेस मला घालू वाटत नाहीत, तरीसुद्धा आज घातलाय. म्हटलं असंच कपाटात पडून राहण्यापेक्षा कधी ना कधी आपण यूज केला तर होऊन जातं. तर चला पटपट आता नाश्ता करून घेते. तर तुम्ही बघू शकताय 12 वाजलेत आज नाश्ता करायला. आणि मी वगैरे केला, तिच्या पप्पांनी सुद्धा नाश्ता करून गेलेत. तर आंघोळ वगैरे केल्यानंतर त्यांना नाश्ता वगैरे करून दिला. ते गेल्यानंतर मग पूजेला बसले. पूजेला नाही म्हटलं तर 1-1.5 तास जातोच. आणि मग नंतर मग केस वगैरे व्यवस्थित असे हे केले. आणि आता अन्वीला खायचा होता भात ह्याचा काय वटाण्याचा. तर तो म्हटलं बनवा. सकाळचा स्वयंपाक झालाय तरीसुद्धा लहान मुलांचं कसं रविवारचं तरी काय ना काय वेगळं. तर ती आधी म्हटली मम्मी मॅगी बनव. तर मी म्हटलं नको अन्वी, छान असा आज भात बनवते आणि मला सुद्धा खाऊ वाटलेलं. तर अशा पद्धतीने आज वटाणा वगैरे टाकून साधा सिंपल असा बनवलाय. आणि अन्वीला सुद्धा खूप आवडला, तर ती सुद्धा आवडीने खाते. तर चला आता तिचे सुद्धा आवरायचं आहे. आता ती खाऊन होईपर्यंत माझी भांडी वगैरे घासून घेते. तर आता भांडी सुद्धा घासून झालेत आणि तिला सुद्धा आता आंघोळ घालून घेते. तर आज खूप लेट झालं तिला आंघोळ करायला. आणि तिचे केस सुद्धा धुवायचेत, हेअर कट करायचंय. बघू आज झालं नाही तर मग मंगळवारी मी हेअर कट करेन, सोमवारी तर काही करत नाही. तर चला आता किचनसुद्धा आवरून घेतले आणि आता पटपट असं आवरून तिचं आवरून घेते आणि कपडेसुद्धा धुवून घेते. तर रविवारचं असंच मला लेट होतं आणि निवांत असं काम होतं. पण असं मनात येते की कधी होईल काम, कधी होईल, कारण रोजची सवय लागली रोजचं काम आवरून निवांत असं. पण रविवारचं असं मीच उशीर करते, त्यामुळे कामाला सुद्धा उशीर होतो. तर चला आता भांडीसुद्धा तुम्ही बघू शकताय किती भांडी पडतात. आणि भांडी घासायचं म्हटलं ती भांडी बघूनच नको वाटतं, कारण रोज किती पण सकाळचं संध्याकाळचं घासा तरी भांडी पडायची ते पडतेत. तर चला आता इथं किचन वाटा म्हणजे गॅस वगैरे क्लीन करून घेते आणि बाकीचं सुद्धा आवरते. तर अन्वीचं इथं चाललेलं काय ना काय म्हणायचं आणि मी तिला हसत होती.
तर चला तिला तिच्या आंघोळीसाठी गरम पाणी करायस ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता म्हटलं फरशी पुसून घ्यावी, कारण फरशी सकाळी पुसणं झालं नाही. पण नंतर म्हटलं पूजेला उशीर होईल, त्यासाठी म्हटलं घर झाडूनच हे करावं. तर आता फरशी व्यवस्थित अशी पुसून घेते. तर मोपचं ते हँडल असतो ना, ते खाली वर करायचं, तोच खराब झाला. नाही तर मी आठवड्यातून 2दाच फक्त हाताने पुसत असते, नाहीतर मोपनीच पुसते. कारण मोपनी पटपट होतं, पण व्यवस्थित अशी फरशी क्लीन होत नाही. तर मला वाटते आठवड्यातून 2दा तरी आपण कापड घेऊन म्हणजे हाताने फरशी व्यवस्थित अशी पुसली पाहिजे, जेणेकरून कानाकोपरा व्यवस्थित असा निघतो, जे काही धूळ वगैरे साचलेली असते ती. तर चला आता पटपट फरशी पुसून घेते. तर अशी माझी पद्धत आहे फरशी पुसायची. तुम्ही म्हणसाल हे काय, पण मला हे सवय आहे अशी वाकून फरशी पुसायला. आणि दिशंक होई दे मना, निर्भय होई दे मना, प्रचंड स्वामी भर पाठीशी नित्य आहे दे मना, आदर केवढे सर्गगामी शक्ती शक्ती करतील स्वामी भूत. तर आता 6:30 झालेत आणि डायरेक्ट आताच व्हिडिओ शूट करायला घेतलाय. तर मॅडम बघा कुठून टी व्ही बघतात, खिडकीत बसलेत आणि तिथून टी व्ही बघणं चालू आहे त्यांचं. आणि फ्रीजचं सुद्धा काम झालेलं आहे. फ्रीजचा काही प्रॉब्लेम नव्हता. जिथं काल फ्रीज बसवलेलं, जो स्विच बोर्ड आहे ना, तिथंच काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे तो करंटचा प्रॉब्लेम तिथे येत होता. पण इथं अजिबात येत नाही. आणि लाईटवाले वगैरे काय आले नाहीत. इथंच आमच्या बिल्डिंगमध्ये एक जण म्हणजे तो लाईटचं काम करतात. मग त्यांना म्हटलं तेवढं करून द्या, कारण तेवढं काम करायचं म्हटलं ना लाईटीचं, तर कोण येत नाही लगेच, कारण तेवढे त्यांचे कामं सोडून यावं लागते. तर आज त्यांना सुट्टी पण होती, बिल्डिंगमध्ये राहते ते. मग त्यांना म्हटलं तेवढं ते काम करून द्या, तर त्यांनी सुद्धा करून दिलं लगेच. तर अशा पद्धतीने एका साईडला फ्रीज ठेवलेला आहे आणि आता पुसून घेते. आता करंटचा वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. तर थोडासा बोर्ड वरती घ्यावा लागला, कारण खाली होता अगोदर आणि फ्रीजची हाईट जास्त असल्यामुळे वरती घ्यावं लागलं. तर अशा पद्धतीने फ्रीज आहे आणि पुसून घेते व्यवस्थित असं. आणि नाही म्हटलं तर मला असं वाटते की किचनपेक्षा फ्रीजच मोठं दिसते. पण आता असू द्या, आता घेतलंय तर काही करता येणार नाही. असंच आता जागेचं ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर बऱ्याच ताईची कमेंट आली की ताई कोणत्या कंपनीचा घेतलाय फ्रीज, कितीला घेतलाय, प्लीज सांगा, आम्हालासुद्धा घ्यायचा आहे आणि आम्हालासुद्धा समजेल की कितीला घेतला काय. तर हा फ्रीज आहे क्रोमा मधून, टाटा कंपनीचा आहे. आणि हा फ्रीज नाही म्हटलं तर आम्हाला 30पर्यंत बसलेला आहे. ह्याची किंमत होती 29,000, पण EMI ने घेतल्या असल्यामुळे 1,000-1,500 आपले जास्त जाते. तर 6 महिन्यापर्यंत हप्ता आहे. तर अशा पद्धतीने. आणि 3 स्टारचा आहे. तर हे स्टार कशासाठी असते, तर जेवढे जास्त स्टार असते तेवढी आपली सेविंग जास्त होते, म्हणजे लाईट बिल वगैरे तेवढं येतं. पण जसं स्टार वाढतील तशी किंमतसुद्धा वाढते. तर हा फ्रीज आहे 3 स्टारचा. तर सेविंग आहे बऱ्यापैकी, पण अजून जास्त स्टारचा घेतला असता तर अजून लाईट बिल वगैरे कमी आलं असतं आणि पैसेसुद्धा वाढले असते. तर हे आपल्या मानाने चांगलं आहे घरात यूज करण्यासाठी. तर तुम्हाला समजलंच असेल कोणत्या कंपनीचा काय आहे. आणि आता जवळूनसुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्हाला कंपनी वगैरे व्यवस्थित अशी कळेल. तर ही नवीन ह्याचं प्रोडक्ट निघालेलं आहे क्रोमाचं, आणि त्या क्रोमाच्याच शोरूममधून आम्ही हे फ्रीज घेतले. आणि ब्लॅक कलरच छान वाटला आम्हाला, कारण कसं बघा ना, किचनची स्टाईल वगैरे सर्व व्हाईट कलरमध्ये आहे. आणि दुसरा सिल्वर कलर किंवा काय अजून वेगळं घेतलं असतं तर बटबटीत दिसलं असतं. आणि ब्लॅक कलर कसा उठून दिसतो, त्यामुळे हा ब्लॅक कलर हिच्या पप्पाला सुद्धा आवडला आणि मला सुद्धा हाच कलर आवडला. पण आता किचनमध्ये असं वाटते गर्दी होते, पण आता असंच ॲडजस्ट करावं लागणार आहे, काय करणार. आणि हे बघा क्रोमा हे जे आहे प्रोडक्ट, आणि टाटा कंपनीचा फ्रीज आहे. तर अशा पद्धतीचा असा फ्रीज आहे. छोटा घेतला असता तर जागा तेवढीच लागली असती. आणि कारण काय होतं, छोट्याचं सुद्धा जे रुंदी असते एवढीच असते, फक्त हाईट कमी असते. आणि हाईटचं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही किचनमध्ये, कारण हाईट कशी उंच असं वरती जाते, त्यामुळे जागेचं काही प्रॉब्लेम येत नाही. तर मी हिच्या पप्पाला म्हणत होते आपल्यात जागा कमी आहे किचनमध्ये आणि एवढा मोठा कशाला. तर तिचे पप्पा म्हटले हाईट रुंदी आहे ना तेवढीच राहणार, फक्त हाईट वाढते, तर वरती काय ठेवणार आहे तू.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला स्टोरेजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण आता तो सॉल्व झालेला आहे. नाही म्हटलं तर कडधान्य वगैरे डाळी वगैरे मला आता ह्याच्यामध्ये ठेवता येतील. आणि वरतीसुद्धा फ्रीजच्या वरतीसुद्धा मी मिक्सर म्हणा काय खाऊचे डबे वगैरे ठेवू शकते, जेणेकरून ठेवण्याचासुद्धा प्रॉब्लेम येत होता, कारण कुठं ठेवायचं हेच कळत नव्हतं. आणि फ्रीजसुद्धा मोठा आहे, त्यामुळे मला बरंचसं काही आपलं किराणा असतो जो आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो ते ठेवता येईल. तर अशा पद्धतीने आतून फ्रीज आहे आणि असे कप्पे आहेत. तर अजून काही ठेवलंच नाही आहे, कारण ठेवायलाच काय नाही, त्यामुळे म्हटलं असं तुम्हाला दाखवा. जेव्हा मी फ्रीज व्यवस्थित असं सेट करेल किंवा काय काय ठेवेल तेव्हा नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर अन्वीसुद्धा खूप खुश होती आणि अन्वीचं चाललेलं मम्मी आपण आता आईस्क्रीम आणून वरती ठेवू फ्रीजरमध्ये. तर तिचं चाललेलं आणि तिला खूप दिवसापासून म्हणत होते पप्पा कधी फ्रीज घ्यायचं कधी घ्यायचं. तर चला फायनली फ्रीजसुद्धा सेट झालेला आहे, पुसून वगैरे घेतलं आणि आता दिवाबत्तीसुद्धा करून घेतली. दिवाबत्तीचा टायमिंग झालं तर नाही म्हटलं तर आता 7 वाजलेत. तर आता म्हटलं आधी अन्वीच्या हस्तेच पूजा करून घ्यावी, कारण ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि ती खूप खुश होती. तर तिचं चाललेलं मम्मी मी पूजा अगोदर करते आणि माझं पाय त्याच्यावरती हे करायचं कुंकवानी, जसं की आपण नवीन गाडी घेतली किंवा आता व्हिडिओसुद्धा असतात इंस्टावर यूट्यूबवर की नवीन गाडी घेतली की लहान मुलगी असं पाय उमटून कुंकाचे पाय उमटवता येतील. तर तिचं ते चालेल. तर म्हटलं आणि आपण काय आता पाय उमटवता येणार नाही, कारण फ्रीजला नको पाय लावायला. तर मग मी म्हटलं तुला उमटवायचे तर हात उमटव, हातसुद्धा चालते. तर बघा माझी लक्ष्मी अशी पूजा करते. खूप तिला आवड आहे पूजा करायला आणि तुम्ही बघितलं असेल तिने तारक मंत्रसुद्धा किती छान म्हटलं. आणि जेव्हा मी रोज संध्याकाळी तारक मंत्र लावत असते ना ती सगळं म्हणजे म्हणत असते, पण आता तिला थोडंच आठवलं ते तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे. तर चला अशा पद्धतीने पूजा वगैरे केली आणि तुम्हाला सुद्धा समजलं असेल कोणतं फ्रीज घेतलं काय, आणि 10 वर्षाची वॉरंटी आहे ह्याला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.